आम्ही आता कोल्हापूरच्या CVS मध्ये आहोत। 6 आणि 7 जुलैच्या पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मोहिमेमध्ये मुलुकगिरी या टीम सोबत जाणार आहोत। या ऐतिहासिक मोहिमेमध्ये साधारणतः 300 ते 350 ऐतिहासिक प्रेमींचा समाविष्ट आहे। हे सर्वजण पाहून असं वाटतं की ऐतिहासिक जत्राच भरली आहे। इतिहास हमारा पढ़ लेना, रक्त से शब्द सजाए, सर कटते थे धड़ लड़ते थे, तब क्षत्रिय कहलाए। अशा क्षत्रियांना आमचा मानाचा मुजरा। लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आज एक बाजी मेला तर असे लाखो बाजी तयार होतील। राजे तुम्ही विशालगड गाठा असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे यांचे दर्शन घेऊन आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली। गुड मॉर्निंग ऑल ऑफ USD व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि आम्ही आज पन्हाळा ते पावनखिंड पदयात्रा मोहिमेत सहभागी झालेलो आहोत आणि आता ट्रेक सुरू केलेला आहे। 9:30 वाजलेले आहेत। बघूया सुरुवातीला जमलेले आहेत। हिरव्या गवताची शाल पांघरलेले 10 किलोमीटरचे पठार, येथील निसर्ग सौंदर्य पाहतच बसावेसे वाटते। येथे मसाई देवीचे छोटे मंदिर देखील आहे, त्यामुळेच या पठाराला मसाई पठार नाव असे पडले। पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत। जर तुम्हाला ट्रेक करायचं असेल तर पावसाळ्यात नक्की या, कारण पावसाळ्यामध्ये नेचर पाहण्यासारखं असतं, परंतु काळजी घ्या स्वतःची आणि नेचरची देखील। मोहिमेत सहभागी झालेल्यांची काळजी घेण्यासाठी मसाई पठार उतरून आल्यानंतर कुंभारवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र यांची गाडी उभी होती आणि फ्रीमध्ये चहा पान देखील होता। अशा स्वयंसेवकांचे खरंच मनापासून कौतुक करावेसे वाटते। सकाळी आम्ही 9:30ला निघालो होतो आणि आता 6 वाजता आम्ही करपेवाडी येथे पोहोचलेलो आहोत आणि करपेवाडीत आम्ही मुक्काम केलेला आहे। साधारणपणे 25 किलोमीटर आम्ही चाललो, आता उरलेले 25 उद्या। ओके बाय, गुड नाईट। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज मोहिमेचा दुसरा दिवस। काल अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि आज अर्धा रस्ता पार करणार आहोत। मीट माय ट्रेकमेट्स। हाय हाय। अरे नाव सांगा तुमची। शेफाली, माधवी। काल 25 किलोमीटर चाललो आणि आज पण 25 किलोमीटर चालायचं आहे। करपेवाडी येथे आमचा मुक्काम होता। आता बघूया किती वाजतात। 8ला ट्रेकिंग सुरू केलेलं आहे, बघूया पावनखिंड येथे किती वाजता पोहोचतात। निसर्गात चालत असताना मन अगदी प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न असेल तर आरोग्यही चांगले राहते।
त्यामुळे निसर्गात जेवढा तुम्ही वेळ घालवाल तेवढं तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमचं आरोग्य देखील, त्यामुळे त्यापासून दवाखाना लांब राहील. आणि ट्रेकिंग हे आरोग्यासाठी तर चांगलं आहेच, पण त्यामुळे इतिहासही जागा राहतो असं मला वाटतं. आणि ट्रेकिंग करणारे जे एन्जॉय करायला येतात ते 1-2 वेळा ट्रेकिंग करतील, आणि जे कपल्स येतात ते 2-3 वेळा करतील. टेन्शन डिप्रेशनमध्ये आलेले लोक देखील 3-4 वेळा करतील. पण जे गेल्या जन्मात खरोखर मावळे असतील ते वारंवार ट्रेक करतील, आणि जे आता वारंवार करणारे ते खरंच गेल्या जन्मातले मावळेच असतील असं मला वाटतं. बोर्डकडे आणि मार्किंगकडे लक्ष द्या, नाहीतर रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. क्यों चलते चलते रुक गए वीरान रास्तों, भटका हूँ आज मैं जरा घर तक तो साथ दो, अशी म्हणण्याची वेळ येईल. ऐतिहासिक एनर्जी घेऊन पावसाचा मारा, चिखलाची चिकचिक, ओढ्याचा पाण्याचा जोर, वाकडे तिकडे चढ उताराचे रस्ते तुडवत आम्ही पन्हाळा ते पावनखिंड मोहीम अखेर पूर्ण केली. थँक्स फॉर ऑल मुलगिरी टीम. थँक्स अगेन. मारो बंधन खोले, मारो बंधन खोले, खोले रे 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 खोले. पैर मिलाती चल रे सेना, चल रे सेना, पैर मिलाती चल रे सेना, चल रे सेना, शेर शिवाजी की चल रे सेना, चल रे सेना, शेर शिवाजी की चल रे सेना, चल रे सेना, शेर संभाजी की चल रे सेना, चल रे सेना, शेर संभाजी की चल रे सेना, चल रे सेना. SD व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए ओके बाय.